नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत जशी लग्नाच्या पंक्तीत बनवतात तशी वांग्याची शाकभाजी. तर हे बघा, इथं या ठिकाणी मी चांगले असे मीडियम साईजचे वांगे घेतलेले आहे आणि आता आपण ह्या वांग्याचे देठं काढून अशा बारीक बारीक फोडी करणार आहोत. म्हणजे आपण जशा एका एका वांग्याच्या 4 फोडी करतो तशा न करता आपण एकदम असे बटाटे बारीक कापतो त्याप्रमाणे याच्या बारीक बारीक फोडी करून घेणार आहोत. म्हणजे ते पटकन शिजतात आणि कच्चेही राहत नाही. त्याच्यामुळं आपण त्याचे देठ सर्व काढून घेतलेले आहे आणि बघू शकता वांगे एकदम कवळे लसलशीत आहे, त्याच्यामुळे ते पटकन शिजून जातात. तर या ठिकाणी आता आपण सर्व वांगे आहेत तर ते कापून घेऊया. तर वांगे खूप छान असे कवळं लुसलुसीत असल्यामुळे काय होतं, भाजी चांगली टेस्टी बनते आणि ज्या वांग्यामध्ये बिया असतात त्याचं आपण भरीत करतो. तर या ठिकाणी बघा, सर्व वांगे मी बारीक कापून घेतलेले आहे. एक कढाई ठेवलेली आहे, कढाईमध्ये तेल थोडंसं टाकलेलं आहे. आपण आपल्या आवश्यकतेनुसार टाकू शकता, कमी जास्तही टाकले तरी चालतं. तर या ठिकाणी मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा हिंग घालून घेऊया. म्हणजे हिंगाने छान चव येते आपली. मी कुठल्याही भाज्या फ्राय करायच्या आधी थोडंसं हिंग घालते आणि सगळे कापलेले बारीक वांगे आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे. आता हे छान 4 ते 5 मिनिट छान असे परतून घ्यायचे. सर्व वांगे असे मस्त परतून घेतले ना की मऊसूत परतून घ्यायचे. 4-5 मिनटामध्ये हे लगेच परतून जातात. ते चांगले असे हलवून घेतले म्हणजे सर्व तेल आणि हिंग यामध्ये छान मुरतो. आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ, म्हणजे काय होतं की आपले वांगे पटकन शिजतील. तर यामध्ये थोडं म्हणजे जेवढे वांग्याला पाहिजे तेवढं मीठ टाकलेलं आहे मी आणि छान असं हलवून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनटामध्ये आपले वांगे छान असे नरम मस्त होऊन जातात. तर हे झाकण ठेवून मी वांगे परतून घेतलेले आहे. बघू शकता छान असे आपले वांगे परतलेले आहे. असे कढईला खाली चॉकलेटी डागलेले आहे, म्हणजे छान असे परतले गेलेले आहे. आता आपण हे वांगे काढून घेऊ आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे. तर आपण ही वांगी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि तीच कढई ठेवलेली आहे आणि त्याच कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की छान असं कडकडीत तेल होऊ द्यायचं. त्यामध्ये मग जिरे मोहरी टाकलेले आहे आणि जिरे मोहरी टाकले, छान असे फुललेले आहे. आता हे जे कांद्याची पेस्ट आहे ही मी 3 ते 4 कांदे मोठे मोठे कांदे घेतलेले आहे. त्याला छिलून आणि त्याचे 4 ते 5 तुकडे करून आणि मिक्सरला चालू बंद करत हे केलेले आहेत. तर इतके छान होतात ना की आपल्याला जेवढा कांदे कापायला वेळ लागतो त्याच्यापेक्षा लगेच 2 मिनटामध्ये हे होऊन जातात आणि खूप छान आपली भाजी छान बनते. तर 2-3 मिनिट मी कांदा छान परतून घेतला गुलाबी रंगावरती आणि त्यामध्ये अद्रक लसूण खोबरं याची पेस्ट टाकलेली आहे. पेस्ट पण आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायची, कारण कढई गरम असते, तेल सगळं गरम असते, त्याच्यामुळे आपली जी अद्रक लसूणची पेस्ट आहे ती 1 मिनिटभरात छान अशी खरपूस यामध्ये भाजून निघते. आता आपली पेस्टही छान परतली आहे. त्यामध्ये आता मी 3 ते 4 टोमॅटोची प्युरी केलेली आहे आणि ती यामध्ये टाकलेली आहे. आता आपल्याला हे सर्व साहित्य पुन्हा 1 ते 1.5 मिनिट परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. मग नंतर आपण यामध्ये सुके मसाले घालणार आहोत. तर बघू शकता छान अशी परत तेल म्हणजे टोमॅटोची प्युरी टाकल्या तेल सुटलेलं आहे. म्हणजे आपले जे आधीचे साहित्य होते ते छान खरपूस भाजले होते आणि 1 मिनिटभरामध्ये छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला. आता यामध्ये सुके मसाले टाकू. हळद टाकली 2 चमचे, लाल मिरची टाकली 2 ते 3 चमचे, धना पावडर टाकू आता 2 ते 3 चमचे. सर्व सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी तरी ग्रेव्ही मसाला टाकलेला आहे, कोल्हापुरी मसाला आहे आणि आता आपण हे सर्व हलवून घेऊया. सर्व मसाले ग्रेव्हीमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे आणि बघू शकता छान असे मसाले मिक्स झाले. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून पुन्हा मसाले छान असे एकत्र करून घेऊ आणि यामध्ये आता थोडंसं कोमट पाणी टाकून मी ग्रेव्ही शिजवून घेणार आहे. काय होतं की कोमट पाणी टाकले ना की आपलं ग्रेव्हीला लगेच तेल सुटतं, त्याच्यामुळे शक्यतो ग्रेव्ही शिजवताना मी कोमट पाण्याचाच वापर करते आणि भाजीमध्ये पण मी गरम पाणी किंवा कोमट पाण्याचा वापर करते. तर एवढं लक्षात ठेवायचं की आपलं भाजी करताना गरम पाण्याचा किंवा कोमट पाण्याचाच वापर करायचा. तर बघू शकता आपण पाणी टाकले लगेच आपल्या भाजीला तरंग येतो, म्हणजे आपली ग्रेव्ही छान अशी फ्राय झालेली आहे, लगेच लक्षात येऊन जातं. तर या ठिकाणी आपण आता पाणी टाकून ग्रेव्ही शिजवून घेणार आहोत 1 मिनिटभर, जास्त नाही,
मिनिटभरामध्ये आपली ग्रेव्हीला पूर्ण असं तेल सुटून जातं, वेगळं होऊन जातं म्हणजे मसाल्यापासून, आणि मग आपली छान अशी ग्रेव्ही तयार होते. तर बघू शकता या ठिकाणी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता यामध्ये जे आपण वाफळून घेतलेले वांगे आहेत ते यामध्ये घालून घेऊ. काय होतं की आधी एक 5 मिनिटभर जरी आपण भाज्या किंवा काही वाफवून घेतलं ना की नंतर भाज्या शिजायला वेळ लागत नाही, आणि आपण डायरेक्ट जर भाज्या मसाल्यात टाकल्या तर त्या पटकन शिजत नाही, कधी कमी त्या कमी शिजतात किंवा कच्च्या राहतात. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जर प्रॉपर भाज्या शिजलेल्या पाहिजे असेल तर कधी पण आधी तेला मिठामध्ये भाज्या फ्राय करून घ्यायच्या आणि नंतर मग त्या ग्रेव्हीमध्ये टाकायच्या. तर बघू शकता किती मस्त असं आपल्या भाजी म्हणजे एकसारखी तयार होते. तर यामध्ये आता आपण वांगे ग्रेव्हीत टाकून आणि हलवून घेऊया. यामध्ये आता कोथिंबीर टाकलेली आहे आणि एकीकडे मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे, आणि आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढं पाणी आपण यामध्ये टाकून घेऊ, आणि भाजी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी बनवून घ्यायची आहे. ते साधारण ही भाजी 25 ते 30 लोकांसाठी आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं आहे. तर पाणी टाकून आणि त्यामध्ये आता आपण जे एसूर लावतो आपण तो लावून घेणार आहोत, आणि फायनल लुक मी म्हणजे फायनली आपली भाजी कशी होणार आहे ते मी तुम्हाला दाखवेल. तर तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओ कशा वाटतात तर मला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्ही कुठून ही व्हिडिओ बघतात हेही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.